पुढच्या 5 वर्षाकरता आपण जे 45,000 मेगावॅटचे ऊर्जेचे करार केलेले आहेत, मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षातले करार हे वीज खरेदी करार आतापर्यंतच्या सर्वात कमी दरामध्ये आपण केलेले आहेत, सर्वात कमी दरामध्ये। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे आपले दर आता देशाकरता बेंचमार्क दर झाले आहेत आणि यातून कृषी आणि सौर ऊर्जीकरणाचे 16,000 मेगावॅट 3.7 रुपये प्रति युनिट, 11,450 मेगावॅटचे युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प 2 रुपये 70 पैसे प्रति युनिट, 4,300 मेगावॅटचे सौर आणि पवन हायब्रिड 3 रुपये 60 पैसे प्रति युनिट, 28,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे प्रकल्प 3 रुपये 20 पैसे प्रति युनिट आणि 1500 मेगावॅटचे बॅटरी स्टोरेजचे प्रकल्प ज्यामध्ये आपल्याला 2.19 अशी याची किंमत येते आहे आणि नाही 4.60 एवढी याची किंमत येते आहे। यामुळे एकूणच वीज खरेदीचा जो दर आहे हा दर आता आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी केलेला आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपण या ठिकाणी सुरू केली आणि आपला परफॉर्मन्स यातला का चांगला आहे असं मी सांगू इच्छितो की 8 वर्षामध्ये सौर पंपाची योजना सुरू झाल्यानंतर 8 वर्षामध्ये राज्यात 1,84,000 पंप स्थापित करण्यात आले। मात्र मागच्या एका वर्षामध्ये 2.25 लाख पंप हे सौर कृषी पंप आपण स्थापित केलेले आहेत। आता आपला दर प्रति दिवशी 1,000 पंप आपण लावतो, आपल्याला हा दर 1,500 पर्यंत न्यायचा आहे आणि आपण शेतकऱ्यांना चॉईस दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपण एजन्सीज एम्पॅनल केलेल्या आहेत आणि त्यातनं आपण हे करतो आणि नुसत्या या 2,75,000 सौर कृषी पंपामुळे मागच्या एका वर्षामध्ये 14 लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झालेली आहे। हे देखील मला लक्षात आणून द्यायचं